तर अप्रतिम खेळी साकारत असताना सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहिलं. मागच्या मॅचचा हिरो जनार्दनला या ठिकाणी त्याचा गौरव केला गेला. अप्रतिम सामना, अप्रतिम लढत पाहायला मिळाली. परंतु इथनं व्हेरी व्हेरी हार्ड लक आपण पाहिलं तर जय वाघोबा धामणी क्रिकेट संघाला देखील शुभेच्छा देऊया. आणि इथनं मात्र गावदेवी रानसाई संघ तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. हरिग्राम संघ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक अँड फलंदाज डावकर याचा रवी आणि नॉन स्ट्राईक अँड फलंदाज बाबू ही जोडी मैदानामध्ये आली आहे. पहिला बॉल पाहता इथं मॅन्डेटरी पॉवरचा बी शेप मध्ये वाईडिश लॉंग ऑफला चाललाय. डीप मधून चेंडूला उचलला गेला आणि तत्पूर्वी पहा एका धाब्याने श्री गणेशा इथं आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश हरिग्राम टीमचा. एस डेफिनेटली आता इथनं एक सामना अजून पेंडिंग असेल. घोलवाडी संघ वाट बघतो, जो संघ जिंकेल तो सरळ जाऊन फाईट करेल घोलवाडी संघाला. अंतिम लढत असेल आणि जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये अगदी पकड मजबूत करेल. जबा मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल एक धाव आली. यावेळी पहा फटका जबरदस्त कॉपी बुक स्टाईल न कन्वर्ट केला. बॉल सीमा रेषा पलीकडं बाबूच्या बॅट मधून येतो शानदार पहिला दमदार चौकार. थँक्यू डीजे. पाहिजे चौकार आला. चौकारच्या मदतीनं संघ पुढे जाईल 5 अंकावरती. हरिग्राम संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला, परंतु इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणतीही चुकी करणार नाही. पहिला करारा झटका, पहिला ब्रेक थ्रो आणि फलंदाज इथं बाद झाला. श्री गणेश हरिग्राम टीमचा बाबू बॅक टू द डगआउट. अंडी खाल्ली आणि आता डगआउट. यास फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होता, तो म्हणजेच अरुण मैदानाच्या आतमध्ये येतो. अगदी पहा नेट नंबर 3 वरती विकेटचं पतन झाल्या. पुढचा बॉल फुलर लेनचा क्रॉस बॅटने खेचला. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडं. आल्या आल्या दाखवली ताकद. सीमा पलीकडं येतो बिग हिट मॅक्सिमम स्ट्रोक 6 धाब्यांसाठी षटकार. आणि इथे पाहता हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. बॉल या ठिकाणी चेक केलं जाईल, नो आहे का. परंतु सॉफ्ट सिग्नल अंपायर काय असेल तुमचा? यस ना, फेड ना. परंतु बघू आपण हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. यस, फेअर डिलिव्हरी डेफिनेटली. पहा चेंडू सीमा रेषा पलीकडं शानदार स्ट्रोक, बिग हिट षटकार पाहायला मिळाला. आल्या आल्या दमदार स्ट्रोक 6 धाब्यांसाठी. 6 धाब्याच्या मदतीने पाहिलं तर संघ आतापर्यंत जाऊन पोहोचला, तो म्हणजेच टोटल 11 अंकावरती. यावेळी पहा अजून एक फटका चांगला गॅप मध्ये जाईल. मॅन्डेटरी पॉवरचा षटका आणि त्यामध्ये हाणामारी चालू आहे. अजून एक फलंदाज अरुणच्या बॅट मधून अजून एक दमदार स्ट्रोक, शानदार 1 बाउन्स चौकार. पंधरा धाबा धावपटलावरती लागल्या गेल्या. अंतिम बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे हा चेंडू अगदी स्टिकच्या बाहेर जाईल. वाईट बॉल इथनं घोषित केला जाईल अंपायरच्या माध्यमातून. 16 धाबा धावपटलावरती पहा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज धर्माला आपण पाहता. अगदी गोलंदाजीचा भरणा असणारा गावदेवी रानसाई संघ मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं, जरी 2 धाब्यांची गरज असताना 2 चेंडू 2चं समीकरण आणि तिथे देखील सामना सोडला नव्हता जनार्दननं. यावेळी पहा अजून एक मोठा फटका मारायचा होता, परंतु इथे चेंडू मिडल स्टंपवर रिलीज होता आणि पाहता आपण सर्व विकेट किपरच्या दस्तारामध्ये जाऊन पडेल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. अगदी अंतिम बॉल इथे समाप्त झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त होईल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 1 गडी बाद हरिग्राम संघ जाऊन पोहोचला. टोटल
16 या अंकावरती. तर पहा थोडं स्पीडअप घ्या फिल्डिंग डिपार्टमेंट, कारण की अजून एक मॅच पेंडिंग आहे आणि बराच वेळ झाला, 2 वाजून 2 मिनिटं झाल्यात. त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. एका तासामध्ये तरी निदान संपूर्ण आजची रात्र कव्हर करावी लागणार आहे. त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप घ्या. तर पाहायचे ना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले एक नौका गोलंदाज अर्थातच सांघिक कोट्यातील दुसरं षटक आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिले षटक बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम्प कार्ड आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच विजय भगत मैदानाच्या आतमध्ये यावेळी गावदेवी रानसे टीमचा गोलंदाज. समोर पाहता डावकऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहता रवी आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड अरुण ज्यानं एक षटकार एक चौकार ठोकला, परंतु रवीने एक सिंगल काढून बाबूला स्ट्राईक त्या ठिकाणी खेळायला दिली होती. त्यानं एक चौकार ठोकला, तो फलंदाज बाद झाला. आता पहा अजून इथनं 2 षटकं अजून बाकी आहेत, कशा रीतीने धावसंख्या जमा केली जाईल. डावकर त्याचा फलंदाजचा आडवा बॅटने अक्रॉस लाईन खेळायचा होता, परंतु पाहता आपण एक धाव तिथे रोखू शकणार नाही. यात क्षेत्ररक्षण पाहायला मला अगदी सुरेख क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये बॉलला गॅदर केलं गेलं आणि तिथनं आपण जर पाहिलं तर एका धाब्यावरती समाधान जरूर मानावं लागलं, परंतु एका धाब्याच्या मदतीने पहा संघ पुढे चालला. स्ट्राईक रोटेट झाली. अरुणमध्ये एक क्षमता मोठे फटके मारायची आणि ते फटके इथनं येतील का? अगदी महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू इथनं षटक क्रमांक दुसरा. इथे पहा यस फर्निचर डिस्पॅच त्रिफला उद्ध्वस्त केला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र दाखवलं गेलं गोलंदाजानं. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि गोलंदाज आपण पाहता विजय भगतला मिळाली सफलता. फलंदाज अरुण बाद झाला आणि श्री गणेश हरिग्राम टीमला अजून एक करारा झटका. बॅक टू द डगआउट अरुण. शुद्धीत गेला झुलत आला मस्तीत त्याचा झाला बोलबाला. घरात साऱ्या धिंगाण केला र बाबूराव राती टाईट झाला. घरात साऱ्या धिंगाण केला र बाबूराव राती टाईट झाला. साऱ्या धिंगाण केला र बाबूराव राती टाईट झाला. घरात साऱ्या धिंगाण केला र बाबूराव राती टाईट झाला. येस थँक्यू डीजे. पहा आता नवीन फलंदाज मैदानामध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. पिंटू इथनं मैदानामध्ये आला. डेफिनेटली आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल खर्च केली गोलंदाज विजय भगतनं आणि तदनंतर जर विचार केला तर दुसऱ्या बॉलवरती लगेच अगदी परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्रिफला चित करत असताना अगदी अजून एक पहिली विकेट त्या ठिकाणी विजय भगतच्या नावावरती जर आपल्याला पाहायला मिळाली. आता इथनं पहा गोलंदाज तयार. नवीन नौका फलंदाज पिंटू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक खेळताना दिसेल. मोठ्या फटक्यांची तलाश या संघाला धाबा जमाव्या लागतील, कारण की समोर गावदेवी रानसे संघ फाईट करतो. फुलरलेनचा बॉल टॅप केला, फटका चांगला होता. मध्ये चालला मिड विकेट रिजनला. डीप वरनं क्षेत्ररक्षक आले आणि बॉलला कॅरी केलं गेलं. पहा आणि तिथनं आपण जर विचार केला तर एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. अजून देखील विचार केला तर रवी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी अगदी मैदानामध्ये आला होता. अजूनही खेळतो. डेफिनेटली सिंगल डबलचा प्रयत्न जरूर चालू आहे, परंतु इथनं धाबा जमवणं गरजेचं आहे, कारण की टोटलचा विचार केला तर 18 या अंकावरती आतापर्यंत हरिग्राम संघ जाऊन पोहोचला आणि 2 महत्वपूर्ण विकेट इथनं मात्र जरूर त्यांनी सॅक्रिफाईस केल्यात. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची एज लागली. चेंडू जाईल थर्डमॅन रिझनला. दूरवर्ण क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनचे त्या ठिकाणी चेंडूला अडवतील, परंतु तोपर्यंत 2 धाबा अगदी चित्याच्या सप्लायने कंप्लीट केल्या गेल्या. पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पिंटूला देखील माहिती आहे, कारण की रवीला आपण जर विचार केला तर रवी सलामीसाठी आला आणि त्याच्यामध्ये क्षमता या ठिकाणी मोठे फटके मारायची आहे. परंतु पहा अगदी कशा रीतीने हा सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅटची एज लागली होती त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकांना दिलेली साथ अगदी महत्वपूर्ण ठरली आहे आणि 2 धाबा जरूर खर्च केल्या, परंतु इथे धावसंख्या पुढे चालली आहे. अप्रतिम. यावेळी पहा अकराचा पाटणं. मी म्हटलं क्षमता आहे फलंदाजामध्ये,
दाखवून दिली पॉवर, बॉल फेकून दिला अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. चेंडू सीमा रेषा पलीकडं येतो मॅक्सिमम हिट. दमदार स्ट्रोक, 6 धाबा, सिक्सर. रवीच्या बाडामधला 6 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या पुढे चालली आहे. अजून एकदा खेचलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल टार्गेट केलं गेलं रवीला आणि इथे आपण पाहिलं तर आता टीव्ही अंपायरला रेफर केलं गेलं. पहा वेरलेग अंपायरनं बघितलं जाईल, चेक केलं जाईल, क्लोज एन्काउंटर झालाय परंतु पहा डिसिजन का असेल टीव्ही अंपायरचा. येस त्या ठिकाणी मात्र फलंदाज पॉपिन क्रिचच्या पलीकडे सुखरूप पोहोचला. नॉट आउट असेल डेफिनेटली. पहा या बॉलवरती 2 धावा आल्या. फटका लाजवाब होता परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षकांना केलेली कामगिरी म्हणजे त्या ठिकाणी पहा जरी आउटफील्ड खराब असली तरी क्षेत्ररक्षकांना जबरदस्त कामगिरी केली. चेंडूला उचललं गेलं, फेकलं परंतु थोडासा लेट झाला आणि त्या ठिकाणी पॉपिन क्रिचच्या पलीकडे रवीला आपण पोहोचताना पाहिलं. त्या ठिकाणी पाहू शकाल 2 षटकांचा बादवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजेच टोटल 28 धावा धापटलावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स श्री गणेश हरिग्राम संघ. डेफिनेटली आता तिसरं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी रानसाई टीमचा जनार्दन बॉलिंग ट्रॅक वरती आला. 28 धावा धावपटलावरती म्हटलं तर हरिग्राम संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला परंतु इथनं पहा अगदी अंतिम षटक मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं मित्रांनो. अगदी या स्पर्धेतील महत्वपूर्ण आणि एक टॅलेंटेड षटक ज्यानं फेकलं तो जनार्दन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आला परंतु इथनं आता पहिल्या हाफचा खेळ अजूनही समाप्त झाला नाही. पहिल्या हाफ मध्ये अगदी अजून एक षटक बाकी असेल. जनार्दन बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॉल उचली दिली गेली. आपटी बार पाहिला पहिला बॉल अगदी इथनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पडतो आणि इथनं पात्र आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला 28 अंकावरती संघ जाऊन पोहोचला. म्हणजे अमोल इथनं जर विचार केला तर आतापर्यंत सन्मानजनक धावसंख्या हरिग्राम टीमची झाली आहे. जरी हरिग्राम संघाने बराच आराम केला असेल तरी देखील अजूनही त्या संघामध्ये फलंदाजी करण्यासाठी अजूनही बरेच फलंदाज बाकी आहेत. यावेळी पहा अजून एकदा परंतु इथे गोलंदाजाला अगदी सूचित केलं जातं 1 बाउन्स. पंच मात्र त्या ठिकाणी जर गोलंदाजाला सांगतायत पुन्हा जर अशा प्रकारचे चेंडू आढळले तर तिथे त्याला दंडित केलं जाईल. डेफिनेटली बॅक टू बॅक लगातारचा दुसरा बाद डॉट आला म्हणजे अजूनही 4 बादचा इथं बादवी केल बाकी असेल मित्रांनो. कशा रीतीने फटकेबाजी होईल महत्वाचा सामना. या चेंडू चालला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सुकऱ्या लेंडे त्या ठिकाणी तैनात. बॉलला उचलला गेला तोपर्यंत एका धाबेचा दुजारा बॉल अंमलाला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली आणि एका धाबेच्या मदतीने आपण पाहिलं तर टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 धाबा धावपटलावरती लागल्या गेल्या इथं श्री गणेश हरिग्राम टीमच्या. थोडासा स्पीडअप घ्या. गोलंदाज तयार पहा. गोलंदाज देखील आज जर विचार केला तर जनार्दन या ठिकाणी प्रेक्षक वर्गाचं आयुष्यकर्त्यांचा आणि अक्षरशः समालोचकांचं देखील मन जिंकलंय गोलंदाजानं. परंतु पहा मैदानाच्या आतमध्ये अजूनही 3 बॉल त्याचे बाकी आहेत. या 3 बॉलमध्ये हा गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करतो. समोर रवी आपल्याला पाहायला मिळतो. अक्रॉस द बॅटनं पूर्णपणे फाईनला बॅटचा फेस खोलला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल म्हणजे इथे जर विचार केला तर गोलंदाज जनार्दनच्या नावाचा बोलबाला त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत अगदी स्थिरावला गेला. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त अमोल एकच धाव त्यानं खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथे पहा अजून एक सटिक लेंथ आपटी बार पाहिला परंतु लाऊड अपील पंचांकडे केलं जाईल आणि डेफिनेटली जर विचार केला तर अजून एक गुडलँड स्पॉटचा बॉल रिलीज केला गेला आणि डॉट बॉलची समाप्ती
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5वा चेंडू देखील सुरेख फेकला म्हणजे 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्यानं खर्च केली आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल इनिंग्स आपल्याला पाहायला मिळेल. फुलरलेचा बॉल लाजवाब टायमिंग फटका चांगला आहे आउट ऑफ दी पार अगदी मिड विकेटला क्लिअर केलं. सीमा रेषा पलीकडे रवीच्या बॅट मधनं शानदार बिग हिट दमदार स्ट्रोक षटकार. सहा धावेच्या मदतीने पहा इथनं जर विचार केला तर तब्बल धावत संख्या ती म्हणजेच 35 धाबा 35 टोटल स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथनं मात्र जर विचार केला मित्रांनो तर उत्तरार्धामध्ये अर्थातच सेकंड हाफचा खेळ इथनं मात्र आता चालू होईल आणि उत्तरार्धामध्ये विजयासाठी गरज असेल ती म्हणजे येणारे 18 बॉल अर्थातच 3 षटकं आणि विजयासाठी गरज असेल 36 धाब्यांची. भागे हा सरांचा गोडाबाज 18 मध्ये 36 बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धाला सुरुवात होत्या. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय भगत आणि सोबतीला फलंदाजी मार्कवरती सुक्रियाला पण बाधा ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जरूर एका साईडला वाट पाहतोय गुलवाडे संघ या संघामधील विजय संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल. आजच्या रात्रीतील शेवटची लढाई त्यांच्यासोबत लढली जाईल. सामन्याला सुरुवात होत्या मॅचकडे जाऊया जिथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अरुण ठाकरे पहिला चेंडू ड्राईव्ह केला समोर ऑन द कार्पेट लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात मिळेल एक फक्त सिंगल एका सिंगलच्या मदतीने संघिक अकाउंट इथून ओपन केला जातो. गावदेव रानसई ब संघाच्या माध्यमातून चांगले फटकेबाजी करावी लागेल. डावखुऱ्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय भगत त्यावर ते आक्रमण जरूर आपण पाहिलं होतं. मागणी गोलंदाजी विजय भगतची राहिली होती मागच्या सत्रामध्ये मात्र त्याला इथून त्या धाबा बनवावा लागतील. 36 धाब्यांचं टार्गेट सध्या मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धामध्ये बनवायचा आणि त्या धाबा चेस केला जातील का बनल्या जातील हे जरूर पाहावं लागेल. आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एसट्याच्या मागे पंच अपील इथून उचलून धरतायत आणि फलंदाज इथून बाद पहिला धक्का रानसे टीमला विजय भगत बॅक टू द डगआउट.
धन्यवाद डीजे. इथून पहिली सफलता राहिली जाते रवी ठाकरेच्या नावावरती. महत्वाची विकेट इथे विजय भगतला परतावा बाळगला जातो. महत्वाची विकेट होती. डावखुऱ्यात विस्फोटक फलंदाज ज्याला आपण जरूर पाहिलं होता. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा विजय आलाय. स्ट्राईक हिट पडत्या. षटकामधील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संख्यिक धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त एक धाव धावफलकीवरती लागली जात्या. 36 धावेंचा टार्गेट सेट केला गेला. अर्थातच मोठा डोंगर इथं उभार केला गेला. ऑन ट्राय केला जातो. मिस टायमिंग फटका फसला. बाबू येतोय चेंडूवरती पकडलाय जाईल. लगातारचा दुसरा झटका टीम रानसईला. विजय बॅक टू द डगआउट. होता 500 टॉप आहे. तडमाला चेंडू रिलीज होतो. मात्र शतरक्षक तोपर्यंत जर का पाहायला गेलं तर एक नाव सिंगल वेगाने कन्वर्ट केल्या. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 2 वरती पोहोचली जाते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. मोठे फटके येत नाही. या संघर्ष करावा लागेल. आता गावदेवी रानसई संघाला मोठे फटके खेळावा लागतील. मोठे फटक्यांच्या तलाशामध्ये जावं लागेल. प्रयत्न करावा लागतील मोठे फटके खेळण्यासाठी. संघ अडचणीमध्ये सापडत चालला. 36 धावेचा पल्ला गाठायचा होता. तर त्या 2 धावा धावफलकीवरती. पहिलं षटक P1चा मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना अडप्या बाटना समोर खेळले जातात. आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला भेटत बॉल सीमादार सुकऱ्याने ठोकला. हा पहिला संघर्षाचा शंकनात करणारा चौकार. संघाची धावसंख्या 6 वरती पोहोचल्या. 13 चेंडू 30चं समीकरण. अडबा बाटने खेळायचं होता. बाट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. गुडल स्पॉट वरती चेंडू आदळल्यानंतर इस्टाच्या विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉल येतो. 12 चेंडू 30चं समीकरण. 6 धावा धावफलकीवरती. लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये गावदेवी रानसई संघ पोहोचलाय. त्याला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं बा. गोलवाडी संघाचे कॅप्टन आपण मुख्य बास्पेटावरती येऊन रिपोर्टिंग करायचे. 12 मध्ये 30 बनवायच्यात. 5 षटकार ठोकावा लागतील. 12 मध्ये 30 बनवायच्यात. तिथून 5 षटकार ठोकावा लागतील 12 चेंडू मध्ये. तर सामना इथून जिंकला जाईल गावदेवी रानसई ब संघाच्या बाजूला. मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय संजय या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये प्राचार्य करण्यात आला गेला. वेगवान तेज तरार गोलंदाज. या गोलंदाजाची ओळख अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या. मात्र इथून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल त्यावर त्यात नजरा लागल्या जातात. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न वारंवार केले जातात. कैलासला देखील मैदानाच्या आतमध्ये शांत केला जातात. सुकऱ्याला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावे लागेल. त्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्यासाठी आता मात्र स्ट्राईक रोटेट करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. रानसई संघाच्या फलंदाजांना कैलासला इथून मात्र स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं. सुकऱ्याला स्ट्राईक वरती आणावा लागेल. बाटची कडा लागली जात्या. एस्टाच्या मागे लॉंग स्टॉपला शतरक्षक तैनात केला. एक धाव तर सहजरित्या कन्वर्ट झाल्या आणि इथून मात्र स्ट्राईक मिळाली जात्या सुकऱ्या या फलंदाजाला. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार जर आपण पाहिलात आणि एका धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय 7 वरती. 2 चेंडूंचा उर्वरित खेळ संपलाय. याही षटकामधील अजून 29 धाब्यांची गरज आहे. एका 2 मोठे फटके या षटकामध्ये येणं महत्वाच्या. धाबसंख्या बनवायची असेल तर गावदेवी रानसई संघाच्या फलंदाजांना आता हवाई अपर करावा लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकार ठोकावे लागतील संजयच्या विरोधामध्ये. मात्र ते चित्र घडलं जाईल का? नाही या. संजय सांगून देतोय की हम भी किसी से कम नाही या. मैदानाच्या आतमध्ये सत्ताच्या गडीला जर आपण पाहायला गेलो तर रानसई संघ हार मानायला तयार नाही या. आणि त्याच्यानंतर आपण जर का पाहायला गेलो हरिग्राम संघ देखील इतका सहजासहजी हार मानायला तयार नाही या. 9 चेंडू 29चं समीकरण. जसे जसे डॉट चेंडू खेळले जातील
तसा तसा दडपण मात्र फलंदाजी करणाऱ्या रानसाई संघावरती पाहायला मिळेल. आपली फटका चांगला थर्ड मॅनला चेंडू रिलीज केला जातोय. वन बाउन्स बट द टॉप बॉल सीमा पार सुकऱ्यानं ठोकला. दुसरा खणखणीत चौकार. वरती चौकाराच्या साह्यानं संघ पुढे सरसवला जातो. या फटक्यांची गरज होती प्रवीण. आता ते फटके सध्या मैदानाच्या आतमध्ये लगवायला सुरुवात केल्या. फलंदाज सुकऱ्या फलंदाजाच्या मार्टमधनं अजून एकदा बॅटची गळा लागली जाता. लॉंग स्टॉपला चेंडू रिलीज होतोय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. दुसऱ्या आठवडा चेंडू अडवला जातोय. धोक्याची घंटा डायरेक्ट हिट. इथून जर का आपण पाहायला गेलो तर डेंजर झोन मध्ये असं वाटत होता की सुकऱ्या क्रीजवरती पोहोचला की नाही या. मात्र आपल्या क्रीजवरती सुरक्षितपणे पोहोचला गेला आणि मिळाला त्या दोन धाबेच्या मदतीने संघाची वाढती धाबसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावरती. 7 चेंडू 23 धाब्यांची गरज आहे. 7 चेंडू 23 धाबा जरूर आम्ही पाहिल्या होत्या. फ्रेंडशिप अनलिमिटेड जी स्पर्धा गाडेश्वरच्या मैदानावरती झाली होती त्या स्पर्धेमध्ये धाबा आम्ही जरूर पाहिला होता. व्यापली फटका चांगला एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक बाबू जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला. धाब्यांसाठी निघालेत डायरेक्ट हिट. इथून पाहावं लागेल पंच इशारा करतील ओ युठी बॅट्समन आउट. इथून धक्का लागला जाईल. तिसरा टीम रानसईला. फलंदाज सुकऱ्या लेंडे बॅक टू द डगआउट. सोमय डीजा महत्वाची विकेट होती ज्यामध्ये आपण पाहतोय धावदेवी रानसाई संघ असं वाटत होता जोपर्यंत सुकऱ्या मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत सामना रानसाई संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. 6 मध्ये 22 बनवायच्या चर्चा करत होतो आपण फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या स्पर्धेची, ज्यामध्ये वाघाची वाडी अविभागची सेना आणि त्याच्या विरुद्धामध्ये सचिन 11 माथेरान. प्रवीण हा सामना पण आम्ही पाहिला होता. 6 मध्ये 23 धाब्यांची गरज होती. अजय भस्माच्या विरुद्धामध्ये अविभागनं सलग 2 षटकार ठोकले होत्या आणि तिथून मात्र अविभागची विकेट त्यानं संपन्न केली होती. अवघ्या 11 धाब्यानं तो सामना वाघाची वाडी संघाला गमावा लागला होता. या मॅच मध्ये त्या रीतीची फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 6 मध्ये 22 बनवायच्यात आणि तिथून बाळूला त्या धाबा वाचवायच्यात. वाचल्या जातील का बनल्या जातील. पहिला बॉल वेगवान पाहायला मिळतो. गुडलिन स्पॉटवरची सबळ राहिली जात्या. फलंदाजांना बीट करत एस्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन मध्ये दाखल झालाय. तिथे कल्पेश या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय आणि सोबतीला त्याच्या जोडीला आपण पाहायला गेलो तर कैलास ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 22 समीकरण. लुपर फुलटो सुद्धा अडप्या पाठे ड्राईव्ह केला जातो. लॉंग ऑफ मध्ये खराब क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बॉल सीमा पार. धावा मिळतील चेंडूवरती 4 आणि 4 धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसबे जाईल. धावफलकेवरती जाम पोहोचला 18 या आकड्यावरती. 4 चेंडू 18 धाब्यांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 18 धाबात 3 षटकार आले तर सामना एकतर्फी पाहायला मिळेल गावदेवी रानसाई संघाच्या बाजूला. मात्र ते चित्र घडलं जाईल का मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बाळू तयार आहे. गोलंदाजी मार्क पडते. हा ट्रॅकर होता. अगदी 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातो. फलंदाजांना पुन्हा एकदा शांत केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण राहिलं जातं 3 चेंडू 18 धाबा 3 षटकार आले. रानसाई संघ सामना विजय प्राप्त करेल. डॉट बॉल खेळले तर इथून सामना गमावा लागेल रानसाई संघाला आणि तर मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. स्ट्राईक एंडवरती हा फलंदाज तयार. आडव्या बाटने खेळला जातो. ऑल ऑन द कार्पेट मिड विकेटला गॅप मोठा. 2 क्षेत्ररक्षक आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. दोन चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू 14 धाबा ज्या फटक्यांची गरज होती ते फटके उशिरानं आता मैदानाच्या आतमध्ये खेळले जातात. रानसाई संघाच्या माध्यमातून यावेळी पाहावं लागेल पंच आमच्याकडे पडले जात आहेत.
खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू 2 चेंडू 13 धाबा. अजून एखादा खराब चेंडू आला प्रवीण आणि त्याचनंतर बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकल्या तर गावदेवी रानसे संघ आपला वर्चस्व स्पर्धेमध्ये कायम टिकून ठेवेल यामध्ये शंका नाही घ्या. मात्र त्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज बाबू इथून त्या रीतीची गोलंदाजी केली जाईल का? येस येस बट अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल. अजून एकदा खराब चेंडू क्या बाद आहे. 2 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार मारावे लागतील. 2 षटकार ठोकले तर एक नवीन रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी रानसई ब संघाच्या माध्यमातून सध्या जरी आपण पाहायला गेलो तर 24 बनल्या धावफलकेवरती. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बॅलन्स आहे आणि 2 मध्ये बनवायच्या 12 धाबा. त्या 12 धाबा बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील. दडपणाखाली गोलंदाजी सध्या प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. बाळू या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. हवेचा चेंडू फटका फसला हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक अरुण ठाकरे डाऊन द कॅच आणि त्याच्या माध्यमातून जेल सोडल्यानंतर मिळेल एक फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावा संख्या 25 वरती संघ पोहोचला. 3 महत्वाचे विकेट त्यामध्ये संपन्न केल्या होत्या श्री गणेश शालिग्राम संघानं. आता विजय करीतात 11 धाब्यांपासून दूर आहे. एका चेंडूच्या आणि सामना आपल्याला पाहायला मिळतो. 11 धाब्यांची गरज होती. फटका फसला जातोय चेंडू हवेमध्ये. सामना जिंकलाय श्री गणेश शालिग्राम संघानं. हडलं गावदेवी रानसे ब संघ आपला देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला आणि शेवटच्या क्षणी मात्र या स्पर्धेतून आपण बाहेर जावं लागलं जातो. तुम्हा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. रात्रीमधील शेवटची लढाई